नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मऊसूद होणारे बीटरूटचे पराठे बघत आहोत। तर यासाठी मी 2 बटाटे आणि 1 बीटरूटचं साल काढून घेतलेलं आहे आणि याला आपण कुकरमध्ये ठेवून 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। बटाट्याचे साल काढून सुद्धा मी घेतलेले आहेत। आता हे उकडलेलं बीटरूट आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे। मोठ्या मोठ्या फोडी करून छान बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न टाकता। आणि हे मी एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि त्यातच आपण उकडलेले बटाटे आल्याच्या किसणीने छान खिसून घ्यायचे आहेत। किसल्यामुळे अजिबात गुठळ्या राहत नाहीत आणि बटाटा आणि बीटरूट एकदम छान मिक्स होतं। तर यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी धनेपूड आणि वाटलेली मिरची अर्धीच पडली आहे। तर व्हिडिओ पॉज झाला ते लक्षातच आलं नाही, तर तिखट, मीठ, हळद आणि धनेपूड टाकली आहे। तर वरून मी आता अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि वाटलेली मिरची सुद्धा थोडी पडली आहे। तर मी ती काढून घेतली आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी। तर 2 मिरच्या, आलं, लसूण, जिरं मी वाटून घेतलेलं आहे। लसूण खात नसतील मुलं तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल। खूप मसाल्यांचा वापर इथे नाही केलेला आहे। आणि यामध्ये मी मोठे 5 चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। पीठ आपल्याला काही मोजून नाही टाकायचं, पण या मिश्रणामध्ये बसेल एवढं पीठ आणि आपलं पीठ हे मऊसूद आपल्याला मळायचं आहे। त्यामुळे खूप पीठ टाकून सुद्धा आपल्याला घट्ट पीठ भिजवायचं नाही। नेहमीच्या चपातीपेक्षा सुद्धा थोडंसं मऊसूद भिजवायचं आहे। आणि मिक्सरच्या भांड्यात बराच सव राहिलेला आहे बीटरूटचा, त्याच्यात मी 2 चमचे फक्त पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि आपल्याला हे पीठ असं मऊसूद असं भिजवायचं आहे। कडक घट्ट नाही करायचं, नाही तर मग पराठेसुद्धा वातड होतात, चिमट होतात। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं मऊ असं पीठ भिजवलेलं आहे। आणि चमचाभर तेल लावून झाकण लावून आपण आता हे ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटासाठी। तेल लावल्यानंतर थोडंसं एकसारखं मी करून घेतलं आहे आणि आपण आता झाकण लावून ठेवून द्यायचं आहे 5-10 मिनिटासाठी। 5-10 मिनिटांनी आपण ह्याच्या आता चपातीला जेवढा गोळा घेतो किंवा आपल्याला जेवढा पराठा करायचा आहे तेवढं पीठ आपण काढून घ्यायचं आहे। पीठ मऊ असल्यामुळे ते भिजल्यावर आणखीन थोडंसं मऊ झालेलं आहे। तर तेलाचा हात लावून सुद्धा आपण ह्याची गोळी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये घोळवून आपण याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी नेहमी कुठलाही पराठा आपण करतो तेव्हा जाड अशी चपाती बनवतो, त्याची पोळी जाड ठेवतो। आपली नेहमीच्या चपातीसारखी पातळ नाही करत, तशीच थोडी मीडियम अशी जाड याची मी पोळी लाटून घेतलेली आहे। आणि याची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी आणि मुलांनी खावं यासाठी आपण याच्यावर चीज टाकणार आहोत। पनीर किसून सुद्धा टाकू शकता, पण पीठ भिजवलं तेव्हा सर्व मसाले टाकलेले आहेत, त्यामुळे असा सुद्धा पराठा छान लागणार आहे। आता आपण चीज टाकलं आहे, त्यावर कोथिंबीर मी घालून घेतली आहे। आणि सुरुवातीला खरं तर ही धने जिरे पूड मला पसरवायची होती, ती विसरली, मी आता वरून टाकते आहे। आणि थोडीशी काळी मिरी पूड, चीजवर काळी मिरी पूड घातली की खूप छान चव येते। आणि मी चीज भरताना असा त्रिकोणी शेप दिला आहे, आपल्याला पराठा त्रिकोणी करायचा आहे म्हणून, नाहीतर साधा गोल पराठासुद्धा छान होतो। तर असा मी त्रिकोण शेप देऊन घेतला आहे। पीठ अगदी सॉफ्ट झालं आहे, त्यामुळे पीठ लावूनच लाटायला लागणार आहे। आपण जेव्हा पीठ न लावता लाटतो ना, ते घट्ट पीठ असतं, त्यामुळे पराठा वातड किंवा चिवट होण्याची शक्यता असते। हा अगदी मऊसूद असा पुरणपोळीसारखा पराठा तयार होतो। मी थोडासा जाडच ठेवला आहे, पराठा नेहमी जाडच ठेवावा म्हणजे छान मऊसूद होतं। अगदी लुसलुशीत असा झालेला आहे। मी वरून साजूक तूप सोडलं आहे, कडेने देखील साजूक तूप टाकलं आहे। आपण मुलांसाठी बनवतोय तर तुपाचं प्रमाण थोडं जास्त असलं तरी हरकत नाही। तूप नसेल टाकायचं तर तेलसुद्धा टाकू शकता। चवीला सुद्धा छान आणि आतमध्ये चीजचा वापर केल्यामुळे मुलं तर हमखास खाणार, तुम्हाला सुद्धा आवडेल। तर बीटरूटचा पराठा करताना एखादा तरी बटाटा टाकावा आणि तेही उकडून पीठ घ्यावं, म्हणजे पराठे छान मऊसूद असे होतात। आता आपण हा पराठा साधा नेहमीसारखा पुरणपोळी करतो तसा सुद्धा आपण बनवू शकतो। तर मी थोडंसं पीठ भरभरून घेतले, त्यावर धने जिरे पूड घातली अगोदर, सुरुवातीला मी विसरले होते पहिल्या पराठाच्या वेळेला। आणि चीज टाकून वरून कोथिंबीर आणि काळी मिरी पूड आपण टाकून घ्यायची आहे। आणि आता आपण सारण भरल्यानंतर मोदकाची पारी कशी चुन्या टाकून गोळा करतो कळ्या करून,
तसं गोळा करून आपण याचा उंडा करून घ्यायचा आहे आणि पिठात घोळून हा पराठा आपण गोल लाटून घ्यायचा आहे। हा पराठासुद्धा अगदी मऊसूद छान होतो। तुम्हाला स्टफ पराठा करायचा नसेल तर आपण जसं पीठ भिजवलं आहे तसा जाडजूड पराठा केला तर तो सुद्धा छान लागतो। नेहमीच आपल्याकडे चीज घरात असतंच असं नाही। बीटरूट कच्चं वाटून त्याचा पराठा एकदा करून बघा आणि असं बीटरूट उकडून त्याचा पराठा करून बघा। दोन्हीमध्ये खूप फरक आहे। हे पराठे खूप मऊसूद होतात। बटाटा ऑप्शनल आहे, तुम्ही बटाटा नाही टाकला तरीसुद्धा उकडून घेतलेल्या बटाट्याचे पराठे खूप छान मऊसूद आणि चवीला सुद्धा छान लागतात। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करायचा आहे। दोन्ही पराठे आपले अगदी छान झालेले आहेत। मुलांच्या शाळा चालू होत आहेत तर हे टिफिनमध्ये द्यायला अगदी छान आहेत। टिफिनमध्ये देतो त्यामुळे खूप चीजचा वापर करायचा नाही, नाहीतर ते अगदी ओलसर होतील। जेमतेम थोडं चीज टाकायचं आणि आपण मसाले तर बीटरूटचं पीठ मळतानाच त्यात टाकलेले आहेत त्यामुळे ते चवीला खूप छान लागतात। मुलांना तुम्ही असेच देऊ शकता। घरी खाणार असाल तर दहीसोबत, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता। असं मस्त बीटरूटच्या पराठ्यामध्ये चीज पसरलेलं आहे, अगदी मऊसूद झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, तोडतानाच आपल्याला ते समजतंय। आणि नाहीच तुम्हाला चीज टाकायचं तर असे साधे पराठे करून सुद्धा याला तुम्ही लोणचं वगैरे लावून देऊ शकता मुलांना आणि अगदी मऊसूद याची सुरळीसुद्धा तयार होते। चीज नाही लावायचं किंवा चीज नसेल घरी तर आपण असं लोणचं लावूनसुद्धा हा पराठा चवीला छान लागतो। असा तर चवीला छान लागतो कारण आपण यात मिरची, धने जिरे पूड, हळद, लाल तिखट, कोथिंबीर घातलेलं आहे तर ते चवीला खूप छान लागतात। तुम्ही बघू शकता आपल्या चपातीसारखे हे मऊसूद झालेले आहेत। तर कच्च्या बीटरूटचा पराठा न करता बीटरूट वाफवून करा आणि तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये बटाटा अवश्य टाका। अशा पद्धतीने एकदा करून पहा। आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।